छत्रपती शिवाजी महाराज की। अरे आवाज देवेंद्र फडणवीसांच्या आणि बावनकुळेंच्या कानात घुसला पाहिजे, असा आवाज पाहिजे। आपला आवाज निघाला तरच भाऊच्या मागण्या आणि आपल्या मागण्या ते पूर्ण करतील, कारण हे सरकार बहिऱ्यांचं आहे। भाऊच्या स्टाईलमध्ये सांगतो, यांच्या कानफटात आवाज काढल्याशिवाय यांना ऐकू येत नाही, म्हणून आवाज मुंबईपर्यंत पोहोचला पाहिजे, असा आवाज द्यायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय जवान, जय जवान। धन्यवाद। आज शेतकरी पुत्र, शेतकऱ्यांचे कैवारी आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माझ्या बळीराजासाठी लढणारं नेतृत्व म्हणून आदरणीय बच्चू भाऊंकडे बघितल्या जातं। आज 6वा दिवस आहे। आत्तापर्यंत अनेक संघटनेंनी, अनेक नेत्यांनी या ठिकाणी येऊन बच्चू भाऊंना पाठिंबा दिलेला आहे। नुसता पाठिंबा नाही तर राज्य सरकारला मी सांगू इच्छितो, हा पाठिंबा नाही, ज्या वेळेस बच्चू भाऊ या ठिकाणी आज शांततेच्या मार्गाने उपोषण करत आहेत, पण ज्या दिवशी महाराष्ट्रात ते एल्गार पुकारतील, ज्या संघटनेनी, ज्या पक्षांनी भाऊंना पाठिंबा दिला, ही सगळी रस्त्यावर उतरून तुमची मस्तकं फोडल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा या ठिकाणी राज्यकर्त्यांना देतोय, लक्षात घ्या। सुकाणू समितीच्या माध्यमातून भाऊंनी मी अनेक महाराष्ट्रभर अनेक आंदोलने केली आहेत। ज्यावेळेस नाशिकची कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही बंद पाडली, त्यावेळेस पहिला ढाण्या वाघ त्या ठिकाणी नाशिकला येणारा कोण असेल तर ते आदरणीय बच्चू भाऊ कडू होते, हे लक्षात घ्या। आज अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून काही चुकीची भाजपची पिलावळ, ही राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची पिलावळ सोडल्या गेली। ते म्हणतात की भाऊंकडे आज पद नाही म्हणून ते शेतकऱ्यांसाठी उतरले। मी त्यांना सांगू इच्छितो, इथून मागे जेव्हा जेव्हा ते आमदार होते, मंत्री होते, त्यावेळेस सभागृहातली आणि रस्त्यावरची त्यांची लढाई बघा। माझ्या शेतकऱ्याला सरसगट कर्जमाफी दिलीच पाहिजे, याच्यासाठी महाराष्ट्रातले एक नेतृत्व म्हणून कायम त्यांनी त्या ठिकाणी लढा उभारलेला आहे। तुम्ही राजकारणासाठी ज्या पद्धतीने टीका करतात, याचा या ठिकाणी आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। आज पालकमंत्री येणार आहे असं मला आत्ता बोलताना कळालं की बावनकुळे साहेब या ठिकाणी येत आहे। अहो पण बावनकुळे साहेब, तुम्ही महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आहेत, या राज्यातले सरकारमधले महसूल मंत्री आहात, आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना पालकमंत्र्याला 6-6 दिवस लागतात का आंदोलनाच्या स्थळी पोहोचायला? तुम्ही जर तुमच्या अजेंड्यामध्ये शेतकरी कर्जमाफी घेतली होती, तुम्ही जर डिक्लेअर केलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्याला सरसगट कर्जमाफी देऊ, अंध अपंगांचा प्रश्न सोडू, मग तुम्हाला आता वेळ का लागतोय? अजित पवारांचं वक्तव्य जर आपण ऐकलं कालचं की आम्ही योग्य वेळ आल्यावर त्या ठिकाणी कर्जमाफी करू, अहो अजित दादा, तुमची एकीकडे म्हणतात की आमच्या वचननाम्यात कर्जमाफी नव्हती, आता म्हणताय की योग्य वेळ आल्यावर देऊ का? आमचा शेतकरी ज्यावेळेस देशोधडीला लागेल, रोज महाराष्ट्रामध्ये लाखो शेतकरी आत्महत्या करतील, तेव्हा तुमची योग्य वेळ येणार आहे का? मग ह्याच व्यासपीठावरून मी अजित दादांना विचारतो, दादा तुम्ही बोलले की तुमच्या वचननाम्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा विषय नव्हता, मग तुमचा जो सिंचन घोटाळा या ठिकाणी क्लीन चिट तुम्हाला हजारो लाखो कोटीच्या त्या कर्जमाफीतून माफ केलं, त्या भ्रष्टाचाराच्या त्या आरोपातून तुम्हाला माफ केलं, ते कोणत्या वचननाम्यात लिहिलं? तर एकदा अजित पवारांनी येऊन आम्हाला या ठिकाणी सांगावं की माझा जो घोटाळा, सिंचन घोटाळा होता, तो ह्या वचननाम्यात होता आणि त्याच्या आधारावर मला माफ केलं। अरे तिजोरी काय तुमच्या घरची मालकीची आहे का? अरे आम्ही शेतकरी शेत सारा भरतो, आमचा या महाराष्ट्रातल्या देशातला राहणारा माणूस त्या ठिकाणी कर भरतो, त्या करातून हे राज्य चालतं आणि तुम्ही त्याला मालकी करून बसलेत। दुसरीकडे दुर्दैव आहे की माझ्या जिल्ह्याचे कृषी मंत्री आहेत माणिकराव कोकाटे। आम्हाला वाटलं होतं की माणिकराव हा शेतकरी पुत्र आहे आणि ते कृषी मंत्री झाल्यावर शेतकऱ्यांना न्याय मिळेल, कसले ढेकळाचा न्याय मिळेल? अहो त्या कृषी मंत्री शेतकऱ्याच्या विरोधातला निघाला, म्हणजे सत्ता मिळेपर्यंत यांना शेतकरी आठवतो आणि सत्ता आल्यानंतर यांना शेतकरी दुश्मन दिसतो। म्हणून बच्चू भाऊ, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या। छावा क्रांतीवीर सेनेतले महाराष्ट्रातले सगळेच आमच्या 32 जिल्ह्यांमधले जेवढे पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना 15 तारखेचा जो आपला रास्ता रोकोचा जो काही निर्णय झालेला आहे त्या निर्णयामध्ये ताकदीने या ठिकाणी आमची संघटना या रस्त्यावर उतरेल आणि तुमच्या या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग घेईल। राज्यकर्त्यांना मी एवढंच सांगतोय
की आता वेळ बघू नका. अरे भाऊंनी सांगितलं एकटक शेतकऱ्याची कर्जमाफी होईल, नाहीतर माझी आरती उठेल. तुम्ही काय आरती उठायची वाट पाहतात का? अरे त्यांची आरती उठून देणार नाही, पण राज्यकर्त्यांनो तुम्ही जर निर्णय घेतला नाही तर तुम्हाला मात्र रस्त्यावर आम्ही चालू देणार नाही. एवढेच या ठिकाणून ठणकावून सरकारला सांगतो. पुन्हा एकदा छावा क्रांतीवीर सेनेचा जाहीर पाठिंबा भाऊंना नसो तर सक्रिय सहभाग आम्ही या ठिकाणी त्यांच्या सोबत आहोत. इथून मागेही त्यांच्या सोबत आंदोलनात होतो, इथून पुढेही त्यांच्या सोबत राहू. फक्त तुम्ही भाऊ आपल्या तब्येतीची काळजी घ्या एवढीच तुम्हाला विनंती करतो. आणि राज्यकर्त्यांना सांगतो, शेतकरी कर्जमाफीसह ज्या 17 मागण्यांसाठी ते आमदारच आहेत, लोक त्यांना माजी आमदार म्हणूच शकत नाही. बच्चू भाऊंच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या दृष्टिकोनातून आज संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा उद्याचा महाराष्ट्र तुमच्या हातात नसणार एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय जवान जय किसान.